श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, मी कायम तुझ्या सोबत आहे. मी तुला दिसत नसलो तरी तुझ्या प्रत्येक मनातील हाकेला मी धाव घेणार आहे. तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तुला कधीच चुकीच्या मार्गावर न नेता मी तुम्हाला धार्मिकतेच्या मार्गावर नेत आहे. लक्षात ठेव, तू माझी एक सुंदर निर्मिती आहे आणि मी तुझ्यावर भरपूर प्रेम करतो. तुझी विनंती देवाला या क्षणी सांग आणि बघ, ते नक्कीच पूर्ण होईल. देवाच्या दारात तुला कधीच खोटेपणा, धोका, विश्वासघात मिळणार नाही. फक्त तुझा विश्वास देवावर मजबूत असेल तर मी तुला मार्ग नक्कीच दाखवणार. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुझे भाग्य नक्कीच बदलेल. जीवनात तुझ्यासमोर येणाऱ्या आव्हानांना घाबरू नकोस. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अचानक प्रसंगांना तू सामोरे जाण्याचा प्रयत्न कर. घाबरू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी सदैव तुमच्या चांगल्यासाठीच काम करत आहे. तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक आयुष्याच्या अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करत आहे. एखाद्याला दिलेला तुझा मदतीचा हात तुला तुझ्या आयुष्यात तुझ्यासाठी तुझ्या भाग्याचा दरवाजा उघडण्याची जणू काही चावी असणार आहे. म्हणून एकमेकांना सहाय्य करा. एकमेकांना आदर द्या. लक्षात ठेवा, तुम्ही जर एखाद्यासाठी काहीतरी चांगलं करत असता तेव्हा देव तुमच्यासाठी चांगले देण्याचा प्रयत्नात असतो. देवाचे तुमच्या प्रत्येक गोष्टींकडे बारकाईने लक्ष असते. तो तुम्हाला भरपूर यश, ऐश्वर्य, कीर्ती, सन्मान देणार आहे. बाळा, तुझ्या प्रगतीसाठी, तुझे कल्याण होण्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे. आणि मला खात्री आहे, आपल्यातील या नातेसंबंधामुळे आपले नाते आणि मित्रत्व अजून दृढ होण्यास मदत होणार आहे. एकदा रस्त्यावर एक छोटा मुलगा फुलं विकत उभा होता. त्याच्या हातातील ती फुलं पाहून एक सज्जन माणूस त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला, ही फुलं तू कोठून आणतोस? तो म्हणाला, माझे वडील ही फुलं मला विकण्यासाठी रोज देत असतात. तेव्हा तो माणूस म्हणाला, मला तुझ्या घरी घेऊन जाशील का? तेव्हा तो म्हणाला, हो. आणि त्या मुलाने आपल्या घरी त्या सज्जन व्यक्तीला घेऊन गेला. त्या सज्जन माणसाने फुले देणाऱ्या त्याच्या वडिलांना म्हणाला, या छोट्याशा मुलाला तुम्ही भर उन्हात फुलं विकायला लावून तुम्ही या फुलाचे व्यापार करता आणि या गोंडस फुलासारख्या मुलाला तुम्ही कोमेजून टाकता. तुम्हाला या मुलावर थोडा पण दया, भाव येत नाही का? या मुलाला परत असे उन्हात काम करायला सांगू नका. तुमची रोजची फुले तुम्ही माझ्या ओळखीच्या फुलांच्या व्यापाऱ्याला द्या. तो तुम्हाला रोजच्या रोज याचा चांगला मोबदला देईल. असं सांगून त्या मुलाला आणि त्याने थोडे पैसे हातात दिले आणि आता यापुढे तुला हे काम करावे लागणार नाही असंही सांगितलं. आणि त्या मुलाने त्या सज्जन व्यक्तीकडे आनंदाने बघितलं आणि घरामध्ये निघून गेला. परिस्थितीमुळे हे सर्व करावे लागते, पण देवाच्या साथीमुळे परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही. म्हणून देवावर विश्वास ठेवा. देव म्हणतो, बाळा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, तर मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. मी तुझ्यावर येणाऱ्या संकटांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला नवीन नवीन संधी मिळवून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आपण कल्पना करू शकत नाही, यापेक्षा देवाकडे बरेच काही आहे. परंतु आपण देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपले काम प्रामाणिकपणे करत राहावे. देवाने आपल्याला जीवन दिले आहे आणि जीवनासाठी आवश्यक ते सर्व काही दिले आहे. तुमच्यासाठी एकच गोष्ट उरली आहे, ती म्हणजे त्याचा चांगला वापर करून घेणे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मित्र, कुटुंब, संपत्ती आणि संधी या सर्व गोष्टी निवडण्याचे स्वातंत्र्य मी तुम्हाला देतो. तुम्ही त्या आपल्या चातुर्याने निवडा. बाळा, तू माझ्यासाठी माझं मूलच आहेस. तुझ्यासाठी ही आई कायम पाठीशी असणार आहे. मित्र हो, तुम्हालाही या सर्व गोष्टींचा आशीर्वाद हवा असेल
तर आपल्या या स्वामी लीला चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, आजचे हे प्रेरणादायी संदेश कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.